गुरुचरित्रातील अध्याय 53वा. सर्व वैभव संपन्न श्री गुरुचरित्राचे मनन. मनःशांतीसाठी हा अध्याय ऐकावा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणा विद्याभ्याम नमः. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते भावे सावधान. गुरुचरित्र अध्याय 52. ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पाय सेवनी श्री गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी धर्मपुलंकांकित रोमांचे उठते कंठ झाला सदगदाधित. गात्री झाली संकंपित विवर्ण भासे लोकात नेत्री वाहते प्रेमधारा. समाधी सुखे न बोले देहन मात्र न हाले. सात्विक अष्टभाव दिले नामधारक शिष्याचे देखून सिद्ध सुखावती. समाधी लागली यासी मनते सावध करावा मागुते. दत्तात्रेयच लोकोपकारणे म्हणून हस्ते कुरवाळते. प्रेमभावे अलिंगते देहावरी ये म्हणते. ऐक बाळा शिष्योत्तमा तू तरला सेव सागरी रासी ऐसा समाधिस्थ जरी ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक तरती कैसे मग. या कारणे अंतकरणी दृढता असावी. श्री गुरुचरणी बाह्य देहाची राहणे शास्त्रधारे करावी तू विचारले म्हणून. आम्हा आठवली अमृताची वाणी तापत्रया ते करी आणि ऐशी अनुपम्या प्रगटले. तुझमुळे आम्हा आठवले तू आम्हा बर्वे केले. तो आई एकाग्रत्वे ऐकले आता हेच विस्तारी. नामधारका ऐशी परी सिद्ध सांगते बरोबरी. मग तो नेत्रोन्मीलन करी कर जोडणी उभा ठाके म्हणे कृपेचे तारू. तूची या विश्वासाधारू भवसागर पैल पारू. तूची करी श्री गुरुराया ऐसे नामधारक विनत सिद्धाचे चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रा अमृता अवतरणिका मज सांगा. या श्री गुरुचरित्रा अमृतरी अमृता होणे परमामृते. भक्तजनांचे मनोवृत्ती बुडी देऊनी स्थिरावली. अतृप्त आहे अजूनी हीची कथा पुन्हा सुववोनी. अक्षयामृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा. बहुऔषधींचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण. तैसे सार मज सांगा ऐकोनी शिष्याची प्रार्थना. आनंद सिद्धाची आमना म्हणती बाळका तुझी वासना खंड राहो. श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथम पासुनी. सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती झाले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती. चारी युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथेले. नामधारका मरस ज्या संगमा श्री गुरुनीती आपुले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा. तृतीयाध्यायी कथेयला. चतुर्थाध्यायी अनुसये प्रती छळावया त्रैमूर्त येती. परितीयेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी. श्रीपाद सिया वल्लभाधारी तीर्थयात्रेचे निघाले सहव्यात लिंग घेऊन. रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी. स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा संख्यात राया प्रती. गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात. 7व्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तयाप्रती. गुरुकथा सांगते शनी प्रदोष व्रत देती. ज्ञानी करीती अष्टमी. 9वा अध्यायी रजकाप्रती. कृपाळू गुरु राज्य देते दर्शन देऊ म्हणते पुढते. गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण. तस्करा वदिती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देते. दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपूर. अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी. एकादशी अवतरले. द्वादशाध्यायी माते प्रति ज्ञान कथुनी पुत्र देते. काशी क्षेत्री संन्यास घेते यात्रा करीते. उत्तरेची माता पित्या ते करंजपुरी भेटून येते. गोदावरी कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती. त्रयोदशी क्रूर यमुनाते करुणे शासन संयम देवास वरदान देते. श्री गुरु कृपा करुणा. 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमते. तिथे सांगते शिष्याप्रती यात्रे दौडून गुप्त होते. वैजनाथे श्री गुरु दत्तात्रेय 16शे ब्राह्मण गुरु भक्ती कथुनी वेदले ज्ञानशक्ती. श्री गुरु आले विल्लवळी प्रती. भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जेव्हा छेदोनी करी अर्पण. त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला. सप्तदशी घेवडा टोनिया दारिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा. अष्टाध्यायात
औदुंबराचे करुणी वर्णन योगिनी सघे देऊन वरदान गाणगापुरास आपण ऐकून विंशी श्रीगुरु केले. स्त्रियेचा संबंध तोडून पुत्र दिले तिसला दोन एक मरता कठीण दान ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात तोची कथा एकविंशी प्रेत आणले औदुंबरापाशी श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविते कृपाळू भिक्षा दारिद्र्य धरी घेते त्याची वंद्या महिषी होती तीस करून दुग्धवती 22व्यात धर वर दिदला 23व्यात श्रीगुरुस राजा नेई गणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्रीगुरुनंदा भेटू जाते त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्र लागे गुरुपाद पद्मा 24व्यात वर देती मुलींच्या पुढे वेद म्हणती विप्र ते त्रिविक्रमा छळती त्यांना घेऊन सांगाते गुरुपाशी आला 26व्यात तया ब्राह्मणा श्रीगुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणाते वाद कल्पना परिते उन्मत नायकते 27 आणूनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगोणी कथा पुनरपी देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेवा हा इतिहास तयातचे 30 पतिमरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथून शांतवू पाहती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमना प्रकार बोधिता तेच येते जगद्गुरु सहगमनी निघता सती श्रीगुरुस झाली नमस्कार येते आशीर्वाद देऊन तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघेजण वेश्येचे कथन करीत रायते परस्पर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाते 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तता आणि सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठा ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळून धरिती श्रीगुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगून ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्रीगुरु तया ते 38 भास्कर ब्राह्मण तिघा पुरते आणले अन्न जीवले बहुत ब्राह्मण आणि गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगाई होती 60 वर्षाची वंद्या होती ती दिदली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्टा आर्चवुनी दवडिले त्यांच्या कुष्ठा शबरकथा शिष्यवरिष्ठा 40व्यात सांगती 41 सायमदेवा हस्ते घेती श्रीगुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद भरवा काशी यात्रा निरूपण पुत्र फलत्रेसी सायमदेव येऊनी करीती श्रीगुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाववरही देती 43 अनंत व्रत धर्मराय कृष्ण सांगत तेची कथा सायमदेवाव्रत सांगोनी व्रत करती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत धावणी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथेली 45 कुष्टी ब्राह्मणाला तुळजापुराहून त्याला करुणी संगमी स्नान कुष्ठ नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर ही परगे ग्रामास श्रीगुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास 46व्या अध्यायी 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रित 7 जण तितके रूपे धरून आपण गेले मठीही राहिले 48 शूद्रशेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती शतगुणे पिकवणी पुढती आनंद विले तया ते 85 श्रीगुरु मूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती आणि कही तेथे सांगती कुष्ठ दैवार्जिती रत्नबाईचे लेंझाचा स्फोटक दवडती भक्तिस्तव त्याचे नगर जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखून या क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवितील ज्ञाना याती म्हणून गुप्तरूपे राहावे ऐसा करुणी निर्धार शिष्यासी सांगते गुरुवर
आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकून भक्तजन मनी होती अति उद्विग्न. शोक करीती आक्रंदन श्रीगुरुचरणी लोळती. इतके पाहून गुरुमूर्ती वरदहस्ते तया कुरवाळती. मदभजने धरा आसक्ती मठ धामी राहुण्या. ऐसे बोधुनी शिष्यासी गुरु गेले कर्दळीवनासी. नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदे निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परमपवित्र. त्यातील 52 अध्याया मात्र प्रस्तुत कथिले. तुझ लागी सिद्ध म्हणे नामधारका. तुझ कथिले अवतरणे का. श्री गुरु गेले वाटती लोका. गुरुगुप्त असते गणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले. म्हणून श्री गुरुगुप्त झाले. भक्तजनाला जैसे पाहिले तैसेच भेटते अद्यापि अवतरणिका. सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला तैसी कार्य संपादिती. नामधारक शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला. म्हणून इतिहास सारांशला पुन्हा वदलो सतशिष्या. पूर्वी ऐकले असेल कानी त्याते तत्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी श्रीगुरुचरित्र श्रवणाची. ऐसी ही अवतरणिका जाण. तुझ कथिले कथांची खूण. इचे सतत करिता स्मरण. कथानुक्रमे स्मरत असे. ऐसे वदे सिद्धमुनी नामधारक लागे चरणी. विनवितसे कर जोडुनी. तुझे वचने सर्व सिद्धी. आता असे विनवणी श्रीगुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिने हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका. तुझा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका. तुझ्या प्रश्ने करुणिया अंतकरण असता पवित्र. सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. सौख्य होय हे परत्र. दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचवयाची पद्धती तुझ सांगो. यथास्थिती शुचिर्भूत होऊनी शास्त्ररीती. सप्ताह करिता बहुपुण्य दीनशुद्धी बरवी पाहून. आवश्यक ज्ञानसंध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान. रंगवल्ल्यादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून पुस्तकरूपी श्रीगुरूचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावयासावे एक स्थान. अतत्वार्थ भाषणे धरावे मौन. कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान. देव ब्राह्मण वडिला वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिने. 21 पर्यंत द्वितीय दिनी. 33 तृतीय दिनी. 24 35 38 पर्यंत पाचवे दिनी. 43 वरी 6वे दिनी. सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन. श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन. रात्री करावे भूमिशयन. सारांश शास्त्रधारे करून शुचिर्भूत असावे. एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन. यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुचरण. भूतप्रेतादी बाधा निरसोन होऊनी सौख्य होत असे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आळी पुरवणी. कृत्य केले गुरुराया श्रोते. म्हणते वंदुनी पायी. श्री गुरु केली बहुनवलाई. बाळकामृत पाजे आई. तैसे आम्हा पाजले प्रति अध्याय एक ओविली रत्नमाळा बरवी. मनाचे कंठी घालिता पदवी. सर्व अर्थाची पावती सिद्धीचे वचन रत्न खाणी. त्यातुनी नामधारक रत्ने आणि 52 भरोनी रांजणी. भक्त याचका तो शैले. केव्हा सिद्ध हा कल्पतरू. नामधारके पसरविला करू. याचा करुणी परोपकारू. भक्ता करिता बहु केला. केव्हा सिद्ध मुनी बलाहक. नामधारक शिष्य चातक. मुख पसरवणी बिंदू एक. मागता पार वर्षला. तेने भक्ता पुकाचा सकळा लाभ झाला अमृताचा. हृदय कोशी खळजणांचा. पाषाण समयी पाझरे श्री गुरुरायांचे धरुचरण. सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन. ऐसे करी नारायण श्री गुरुरूपी नारायणा. विश्वंभरा दिनोद्धारणा. पुन्हा फुली दावणी खुना. गुरु शिष्यरूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने
ओवी संख्या उपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विपंचादशाध्याय सारे अवतरणिका नाम त्रिपंचाशतमोऽध्यायः। ओवी संख्या श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। श्री गुरुचरित्र समाप्त। श्री स्वामी